पत्नीचे विवाहबाह्य संबंधामुळे पतीने केली आत्महत्या। कोटानगर विडे घरकुल येथील घटना, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल। पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि त्यातून जीवे मारण्याचा प्रयत्न या दुहेरी कारणातून एका तरुणाने आत्महत्या केली। हा प्रकार जुना विडे घरकुलातील कोटानगरात घडला। मृताच्या पॅन्टच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोट वरून उघडकीस आलाय। या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार मृताची पत्नी व अन्य तिघांविरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जुना विडे घरकुल प्रशांत वसंत इंदापुरे यांनी मंगळवारी सकाळपूर्वी राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली। त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटवरून त्याने पत्नीचे त्रयस्थाशी असलेले विवाहबाह्य संबंध आणि उभयतांबरोबर तिच्या अन्य नातेवाईकांनी त्यास जीवे मारण्याचा केलेला प्रयत्न, त्यास कंटाळून आत्महत्या केल्याचा उल्लेख केलेला होता। प्रशांत इंदापुरे यांची पत्नी अस्मिता ही पतीबरोबर वादविवाद करून तिच्या माहेरी धनकवडी पुणे येथे वास्तव्यास होती। हा प्रकार 2021 ते 21 नोव्हेंबर 2023 दरम्यान वेळोवेळी घडला। तिच्या माहेरच्या तिघांनी प्रशांतला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। त्यास कंटाळून टोकाचे पाऊल उचलत स्वतःची जीवन यात्रा संपवली। या चौघांमुळे मी फाशी घेतोय, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, मेंटली टॉर्चर केलंय म्हणून या चिठ्ठीत लिहिलेल्या मृत प्रशांतचा भाऊ नितीन वसंत इंदापुरे वय वर्ष 34 यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार अक्षय महांकाळ, अक्षय काडगी, अस्मिता इंदापुरे, ज्ञानेश्वर काडगी या चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय।